पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असताना परभणीतही सेम टू सेम तशीच घटना घडलेली आहे. परभणीच्या झरीतील घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे. परभणीच्या झरी गावातील साक्षी हिचा विवाह 12 डिसेंबर 2022 रोजी गावातीलच MPSCची परीक्षा तयारी करणाऱ्या चंद्रप्रकाश लाटे यांच्याबरोबर झाला होता. लग्न झाल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर साक्षीला तिच्या सासू प्रतिमा लाटे, सासरे भिकुदास लाटे यांनी मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. तुला स्वयंपाक चांगला येत नाही, कोणतेही काम तू नीट करत नाही असे म्हणून सारखे छोट्या मोठ्या गोष्टीवरून त्रास देणे सुरू केले. तसेच नवरा चंद्रप्रकाश हाही दारू पिऊन आईवडिलांचे ऐकून साक्षीला त्रास देत होता. तसेच मारहाण करत होता. शिवाय तिच्या आईवडिलांना फोनवर बोलूही देत नव्हता. यामुळे कंटाळून लग्नाच्या महिन्याभरातच साक्षी ही माहेरी आली. त्यानंतर साक्षीने पत्नीत समीट गढवी यासाठी भरोसा सेलकडे अर्ज दिला होता. मात्र त्याच्याशी उलटच परिणाम झाला. तिला पुन्हा तू पोलिसांकडे का गेले असे म्हणत जास्त त्रास देणे सुरू झाले. महत्त्वाचे म्हणजे मी MPSC करतो, मला नोकरी लागणार आहे, मी तुला घेऊन जाणार आहे असे म्हणत तिचा मानसिक छळ करत होता. दरम्यान साक्षीच्या वडिलांनी साक्षीला नांदायला घेऊन जावं यासाठी गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य यांच्या समवेतही त्यांच्या कुटुंबियाची समेट घडवण्यासाठी भेट घेतली होती. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या बैठकीनंतर तिच्या सासरच्या मंडळींनी तिला शिवीगाळ केली. बुधवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास साक्षीचे तिच्या पतीबरोबर फोनवर बोलणे झाले आणि तिने घराच्या पहिल्या मजल्यावर जाऊन साडीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.